मला असं वाटतं शब्दात व्यक्त करणं अतिशय अवघड आहे असं सगळं आढळलेलं आहे. ज्या व्यथा आहे, ज्या वेदना आहे, हे आता कोणी समजून घेईल की नाही घेईल मला माहिती नाही, कारण ह्या संवेदना आता माणसाच्या मनात आहे की नाही. आता हे माझ्या शेजारी उभे आहेत, 40 म्हशी आणि 15 गाई, त्याही चांगल्या जातीच्या, हे त्यांच्या डोळ्यात देखत वाहून गेले. आता शहरातल्या लोकांना दूध खाणं माहिती आहे, परंतु हे दूध कसं निर्माण करतं, त्याला काय काय मेहनत करावी लागते, मला असं वाटतं यांनाच माहिती. मलाही माहिती, मी शेतकरी माणूस असल्यामुळे या व्यथा त्यांच्या मनातल्या कोणी समजू शकत नाही. मग काही जणांचे घरं वाहून गेले, काही जणांच्या समजा वाहनं वगैरे वाहून जाणं हा वेगळा भाग आहे, परंतु जनावरंसुद्धा माणसा इतकेच महत्त्वाचे आहेत आणि ते डोळ्यात देखत वाहून जाणं मला असं वाटतं अतिशय हृदयद्रावक या सगळ्या घटना आहेत. दुर्दैव असं ठीक आहे, शासनातले काही अधिकारी काम करत असेल, परंतु जेवढी सक्रियतेनं मदत तिथं पोहोचली पाहिजे ती अजून पोहोचलेली नाही असं स्पष्ट होतं आहे. कारण काही ठिकाणी मानवनिर्मित म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले प्रकार इथं दिसत आहेत आणि ह्या सगळ्या ह्याच्यात सरकारचं एक ॲग्रेसिव्हली मदतीची भूमिका असली पाहिजे. परंतु हा भाग एकदम पार कर्नाटका, तेलंगणा, आंध्रा याच्या जवळचा भाग आहे सगळा आणि इथं प्रशासन असो की सरकार असो ज्या गतीनं पोचायला पाहिजे, ठीक इथले अधिकारी, तहसीलदार, SDM येतात, तर त्यांची ताकद ही काय आहे, पंचनामा करून घेण्यापुरती आहे, अहवाल पाठवण्यापुरती, निर्णय घेण्यापुरती थोडी आहे. आणि म्हणून निर्णय घेणारे लोक अजून इथं पोहोचलेले नाही. या जिल्ह्यातले जे काही नेतृत्व करणारे लोक आहेत, मी ऐकलं लंडनला आहेत, पालकमंत्री लंडनला आहेत, काही जण गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात आहेत, असावे, त्यांना शुभेच्छा आहे. पण मला वाटतं या व्यथा निश्चित सरकारच्या दरबारी मी मांडेल. या सगळ्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना एक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि जे निर्माण झालेल्या ज्या गोष्टी झाल्या ह्या मानवनिर्मित हे मी तुम्हाला सांगेल. कारण ज्या पद्धतीनं सरकारने, प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलेलं नाही. कृषी मंत्री आले होते ह्या जिल्ह्यात, शेतकऱ्यांशी बोलण्याच्या ऐवजी कार्यकर्त्यांशी बोलले, 20 मिनिटात गेले. 16 तालुक्यात माझ्या माहितीप्रमाणे ते वाशिमहून नांदेडला जाणार होते विमान पकडण्यासाठी, म्हणून त्यांनी रस्त्याने चालता चालता फार्स केला. त्यांनी काही पाहणी केली असं मला वाटत नाही. आज मी पाहणी केली, केळीचे हाल झाले, हळदीचे हाल झाले, सोयाबीन तसंच पडलेलं आहे, ऊस झोपलेला आहे, कोणतंच पीक शिल्लक नाही आहे. या नांदेड जिल्ह्यामध्ये कोणतंच पीक शिल्लक नाही आहे, हिंगोलीमध्ये कोणतंच पीक शिल्लक नाही आहे. आपण कृषी मंत्री येऊन पाहून गेलं तर निर्णय काय घेतला हा एक प्रश्न आहे ना. आपण सरकारने निर्णय घेतला पाहिजे. उलट सरकारने आता इन्शुरन्सचे 4 ट्रिगर होते, एकच ट्रिगर ठेवलेला आहे, त्यामुळे आता नुकसान भरपाई इन्शुरन्सची मिळणार नाही आहे शेतकऱ्यांना. NDRFचे निकष जे सरकारने दुप्पट तिप्पट जाहीर केले होते ते रद्द केलेले आहे, म्हणजे ती तुटपुंजी मदत मिळणार आहे. इथं शेतच पूर्ण खरडून माती, शेतच पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि म्हणून मदत मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. आणि याच्यासाठी ज्या पद्धतीनं मागे आता यांनी मागणी केली ती योग्य मागणी. कोल्हापूरमध्ये मागच्या काळात ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस एक विशेष पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं. मला असं वाटतं या नांदेडसाठी असं विशेष पॅकेज असलं पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही निश्चित सरकारकडे करू. हसनाळमध्ये साहेब आपण गेला होता, गावकऱ्यांनी विरोध म्हणजे तिथे विरोध दर्शवला आणि कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. काय नेमकं घडलंय तिथे? दरवाजे वेळेवर हसनाळमध्ये मी गेलेलो होतो, सगळ्या लोकांच्या तीव्र भावना होत्या. तिडके नावाचा जो अभियंता आहे त्याच्यावर कारवाई करा, त्याला अटक करा, अशा प्रकारची मागणी या मंडळींनी केलेली आहे. कारण या तिडकेने या नागरिकांना, या गावच्या लोकांना फसवणूक केलेली आहे. कारण त्यांनी पाणी किती सोडणार हे शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना सांगितलं होतं, प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा जास्त पाणी तिथं सोडलेलं आहे. परिणामी झोपेत असताना पाणी आलं आणि अख्खं गाव पाण्यात बुडालेलं आहे. आता सरपंचाची पत्नीच गेली त्याच्यामध्ये, प्रत्यक्ष सरपंचाची पत्नी. बाकीचे सामान्य नागरिक तर त्यांचे ताट वाटीसुद्धा त्यांची बाकी राहिलेली नाही, सगळे कागदपत्र हरवून गेले त्यांचे. आणि मला वाटतं याला प्रशासनाचा बेपर्वाईपणा, बेमुरवतखोरपणा याला जबाबदार आहे. आता न्यूज 18 लोकमत बातमी दाखवली होती, बातमी बघितली होती. सामान्य मुलगी होती, सामान्य घरातली 12वीला शिकणारी मुलगी आहे. तिला टॅब कोणत्या तरी योजनेतून मिळाला होता आणि तिचंही घर असंच वाहून गेलं. तिचा भाऊ कुठेतरी पुण्यात शिकतो आणि मला असं वाटतं जर एखादी एवढ्या
इंटेरियर भागातली एक मुलगी शिकू इच्छिते, तिला टॅब आवश्यक आहे, तर आम्ही तिला आज एक टॅबच नाही तर तिला एक चांगल्या पद्धतीनं लॅपटॉप तिला आम्ही आमच्या वतीनं आज दिला. मला वाटतं हे काही फार मोठं काम नाही आहे, पण एक आपल्यातली एक छोटीशी मुलगी या भागातली जर शिकू इच्छिते तर तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्याबद्दल त्या माळी समाजाबद्दल एक आपण मला असं वाटतं आपण इथं पॉलिटिकल काही पुराविषयी आणि या मदतीविषयीच बोलू. लक्ष्मण हाकेच्या लोकांचा रोष तर प्रचंड आहे इथे. लोक एक तर जो लेंडी प्रकल्पाचं काम पाहणारे जे अभियंता आहेत तिडके यांच्यावर प्रचंड रोष आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं गावाला मिसगाईड करून या गावाला फसवलेलं आहे आणि फसवणुकीच्या प्रकारातून या गावातल्या 5 लोकांचे जीव गेलेले आहे. लोकांची भावना अशी की तिडकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्याचे व्हिडिओज काही समोर आहे, काही बैठकीचे इतिवृत्त आमच्या समोर आहेत. आणि निश्चित अशा पद्धतीनं जे अधिकारी आहे बेजबाबदार आणि बेमुरवतखोर असे दोन्ही, नुसते बेजबाबदार नाही बेमुरवतखोर पण आहेत. 5 लोकांचा जीव जर यांच्यामुळे जात असेल तर अशा अधिकाऱ्यांना सुद्धा जिवंत राहण्याचा अधिकार नाही, अशा अधिकाऱ्यांना सुद्धा फासावर लटकवलं पाहिजे. म्हणून मी आता DYSP साहेबांना या 5ही कुटुंबाचा अर्ज घ्यायला सांगितलेला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही भूमिका आमची पण आहे. भाजपाचे मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की तिडकींना सक्तीच्या रजेवर पाठवा, पण लोक म्हणतात की गुन्हा दाखल झाला. सक्तीची रजा काही याच्यातला उपाय नाही आहे. आणि तुषार राठोड आधी झोपलेले होते का? त्यांचा मतदारसंघ आहे, असे सगळं काम होतं आहे, तेव्हा झोपलेले होते का? आता पत्र पाठता जागे झालेले 5 लोकांचा जीव गेला. म्हणून हे सगळे नाटकबाजी मंडळ करतात, मी त्याच्यात जात नाही. परंतु सक्तीची रजा नाही, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तिडकेवर दाखल झाला पाहिजे. आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यावर आपोआप त्याला रजा काय, त्याला घरीच बसावं लागेल. पूरग्रस्तांना राहण्यासाठी तात्पुरते 3 शेड उभारले जातात, त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला चिखलीकरांनी, आमदार चिखलीकर. आता मला वाटतं आता पुराची वेळ आहे, मदतीची वेळ आहे. भ्रष्टाचार झाला असेल, भ्रष्टाचार होऊ नये अशा कामात तरी किमान टाळूवरचं लोणी खाऊ नये ही अपेक्षा आहे. आणि आता चिखलीकर मला वाटतं सत्ताधारी पक्षाचेच आहे, त्यांनीच आरोप केला, त्यामुळे घरचा आहे रे. मी आरोप केला असतं तर वेगळं झालं असतं, त्यामुळे त्यांनीच आरोप केला. आता त्याची चौकशी सरकारने केली पाहिजे. मी आता माहिती दिली 11 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झालेला आहे. तिथं ना टॉयलेट आहे, ना बाथरूम आहे, ना काही अन्नपदार्थ शिजवण्याची व्यवस्था आहे, ना खाली फ्लोरिंग काही आहे, ना वरती काही आहे, आणि 11 कोटी रुपये खर्च आहे. निश्चित हे सगळं आता निघेल बाहेर, कारवाई होईल. पण तो कारवाई होत असताना सगळ्यात आधी या गावाचं जे नुकसान झालेलं आहे, 5 जणांचा बळी गेलेला आहे, पण उरलेल्या घरांचंही नुकसान झालं आहे. लोकांचे कागदपत्र वाहून गेले, लोकांना राहायला जागा नाही. वाटतं त्याचंसुद्धा तातडीनं या सगळ्याविषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. 5 दिवस झाले अशोक चव्हाण असतील, पालकमंत्री असतील, तेही आले नाहीत आणि विद्यमान इथले आमदार जे आहेत 48 तासाच्या नंतर या गावाला भेटी देत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्री लंडनला गेलेले आहेत आणि त्यांना इथल्या प्रश्नापेक्षा लंडन महत्त्वाचं वाटतं. जर संवेदनशील पालकमंत्री असते तर लंडनहून इथं यायला फार वेळ लागत नाही, 7-8 तास लागतात. परंतु यांची संवेदना हरवलेली आहे या लोकांची. यांना जनतेच्या दुःखाशी काही घेणं नाही, स्वतःच्या सुखाशी यांना घेणं आहे. अशोकराव चव्हाण पण माझ्या माहितीप्रमाणे लंडनलाच आहे. नुसते नांदेडचे नेते स्वतःला म्हणून घेतात, पण नांदेडची जनता टाहो फोडते, परंतु त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. अशोक चव्हाण इकडे आले नाहीत. आज नांदेडमध्ये गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आहे दहीहंडीचा, त्याचं उद्घाटन करणार आहे. चांगलं आहे ना, गौतमी पाटीलच त्यांना सगळ्या गोष्टी करणार आहे. इथं या सगळ्या मंडळीचे हाल बा म्हणा एकदा येऊन. गौतमी पाटलाचे बघण्यापेक्षा मला या जनतेचे हाल त्यांनी येऊन बघितले पाहिजे, त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. लाखो एकर जमीन शेती वाहून गेलेली आहे, शेतकऱ्याची अनेक जनावरे सुद्धा मेलेली आहेत. हे बा, शेती खरडून गेली, पूर्ण शेतीच वाहून गेलेली आहे. पीक आता सोडा, शेतीच वाहून गेलेली आहे. जनावरं कित्येक लोकांची, आता मी दुसऱ्या गावात जाणार, तिथे एक जणाच्या 40 म्हशी, एक जणाच्या 10 म्हशी वाहून गेल्या, बाकीचे तर अनेक जणांच्या गायी बैल वाहून गेलेले. आता सरकार काय काय NDRFच्या निकषात आणि अन्य निकषात काय काय बसतं पाहू, परंतु या सगळ्या लोकांना ताबडतोब मदत सरकारने देण्याची आवश्यकता, कारण अतिशय सामान्य जीवन जगणारी जनता या भागात आहे आणि त्यांना न्याय सरकारकडून पाहिजे. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य पसरले, तर काँग्रेसच्या आदित्य ठाकरे सुद्धा टीका केली, जमिनीवर चंद्र दाखवण्याचं काम सरकारनं केलं असं त्यांचं म्हणणं. सत्य, मुंबईत का पूर्ण महाराष्ट्रातच आत्ताच्या घडीला खड्डे साचलेले आहेत आणि त्याच्यामुळं मुंबईत जाऊन बघा, खड्डेच खड्डे. मुंबई गोवा मार्ग 12 वर्षांनी काम होत नाही.
वाटतं याचं काही सांगण्याची आवश्यकता नाही. सर सर, हिंदी- पीड़ितों के मन में हिंदी। काफी गुस्सा है सरकार को लेकर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.